विश्वासाची 26 वर्ष, लाखो सुखी दाम्पत्य. डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी. दीड महिन्यात राज्यात आणि केंद्रात मोठे फेरबदल होणार. TV9 मराठीला दिल्लीतल्या सूत्रांची एक्सक्लुझिव्ह माहिती. फडणवीस आणि शिंदेंच्या दिल्ली वाऱ्या वाढल्यानं सूत्रांच्या माहितीला बळ. महायुतीत अर्थ खात्यावरून घमासान. राष्ट्रवादीला अर्थ खातं देण्यास शिवसेनेचा विरोध. शिंदेंनी शहांपुढे भूमिका मांडल्याची सूत्रांची माहिती. तर अर्थ खात्यासाठी दिल्लीमध्ये चर्चा करणार. मुख्यमंत्र्यांना भेटणार. तटकरेंची माहिती. जयंत पाटील, जितेंद्र आव्हाडांची एकनाथ शिंदेंसोबत बैठक. अर्थ खात्यावरून शिंदे विरोधी भूमिकेत असल्यानं बैठकीला महत्त्व. 2 दिवसांपूर्वीच जयंत पाटील यांची फडणवीसांसोबत बैठक. पवारांची एनसीपी सत्तेत गेल्यास जयंत पाटील यांच्याकडे अर्थ खातं जाण्याची शक्यता. भाजपला सध्या वेगळाच माज आहे. सरकार आंदोलकांचा बळी घ्यायला निघालंय का? सोनम वांगचुक यांच्या उपोषणावरून राज ठाकरेंचा सवाल. नीट पेपरफुटी प्रकरणात शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्यासाठी वांगचुक यांचं 20 दिवसांपासून उपोषण सुरू. माझी प्रकृती फारशी चांगली नाहीये, पण खूप वाईटही नाहीये. उपोषण सोडायला सांगण्यापेक्षा 20 जुलैच्या मोर्चात सहभागी व्हा, सोनम वांगचुक यांचं आवाहन. ठाकरे बंधूंचा सोनम वांगचुक यांना पाठिंबा. 19 जुलैला शिवाजी पार्कवर ठाकरे बंधूंचं आंदोलन. उद्धव ठाकरे, राज ठाकरे उपस्थित राहणार. तटकरे, पटेल यांच्या फडणवीसांसोबतच्या भेटीवर सुनेत्र पवार अनभिज्ञ. सूत्रांची माहिती. तर सुनेत्र पवार यांना सगळ्या गोष्टी सांगतो. पक्षामध्ये कुठलाही गैरसमज नाहीये. तटकरेंचं स्पष्टीकरण. पुण्यातील कंत्राटदाराने जीवन संपवल्याप्रकरणी रवींद्र धंगेकरांसह 14 जणांवर गुन्हा. धंगेकरांच्या पत्नीसह मनसेचे माजी नगरसेवक बाळा शेडगे यांचाही समावेश. आत्महत्येपूर्वीचा व्हिडिओ पोलिसांच्या हाती. अकोला महापालिकेतील 3 नगरसेवक जात प्रमाणपत्र अवैध ठरल्यानं अपात्र. काँग्रेस, पवारांची राष्ट्रवादी आणि MIMचे प्रत्येकी 1 नगरसेवक अपात्र. नगरसेवक न्यायालयामध्ये धाव घेण्याची शक्यता. श्रीकृष्ण मुस्लिम होते. 5 वेळा नमाज पठण करत होते. मौलाना जर्शीज अन्सारी यांचं वादग्रस्त वक्तव्य. श्रीकृष्णानं मुस्लिम धर्माचा प्रसार केल्याचाही दावा. हिंदू संघटना आक्रमक. मौलवीच्या अटकेची मागणी. मुंबईच्या मालाडमध्ये जैन समाजाच्या पांढऱ्या पट्टीवरून मनसे आक्रमक. दफ्तरी रोडवरील पांढऱ्या पट्टीवर लाल रंग लावून मनसेकडून निषेध. तातडीने कारवाई करण्याची मागणी. जळगावाजवळील गाडेगाव या घाटात भीषण अपघात. 2 जणांचा मृत्यू तर 4 जण गंभीर जखमी. कार चालकाचं नियंत्रण सुटल्यानं अपघात झाल्याची माहिती. एनटीएकडून नीट पुनर्परीक्षा 2026चा निकाल जाहीर. 11,21,000 विद्यार्थी नीट परीक्षेत पात्र. पंजाबचा आर्यन गुप्ता, हरियाणाचा पंचुल बन्सल देशामध्ये प्रथम. 19 विद्यार्थ्यांना 700 पेक्षा जास्त गुण. संत तुकाराम महाराजांच्या पालखीचं बारामतीतून सणसरकडे प्रस्थान. काटेवाडीमध्ये मेंढ्यांचं पहिलं गोल रिंगण संपन्न. तर तरडगावजवळ ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचं पहिलं रिंगण. वारकऱ्यांची मोठी गर्दी. ओडिशातील जगन्नाथपुरी येथे रथयात्रेदरम्यान चेंगराचेंगरी. एका भाविकाचा मृत्यू झाल्याची माहिती. तर अनेक जण जखमी. 24 जुलैपर्यंत यात्रेचा सोहळा चालणार. विश्वासाची 26 वर्ष, लाखो सुखी दाम्पत्य. डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी.